श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा आक्रोश. रुपालीच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. हात थरथरत होते. आवाज दडपलेला होता. तरीही ती धीर करून गौतम समोर उभी राहिली. गौतम, मला थोडे पैसे हवे आहेत, ती हलक्या आवाजात म्हणाली. गौतम मोबाईलमध्ये गुंतलेला होता. त्याने वर पाहिलंही नाही. कशासाठी? त्याचा आवाज कोरडा होता. रुपालीने एक खोल श्वास घेतला. माझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरांनी लगेच उपचार सांगितलेत. मला तिकडे जावं लागेल आणि थोडे पैसे. इतक्यात गौतमने मोबाईल बाजूला ठेवत तिच्याकडे रागाने पाहिलं. तुझ्या आईसाठी मी पैसे का द्यावेत? तो थेट बोलला. रुपाली क्षणभर थबकली. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण तिने स्वतःला सावरलं. गौतम, ती माझी आई आहे. माझ्यासाठी तिने खूप काही केलं आहे. तिची तब्येत खूप खराब आहे. मी नंतर परत करेन पैसे, पण आता. अगं थांब, गौतम मध्येच ओरडला. नेहमीच काही ना काही कारण काढत असतेस तू. कालच तर मी तुला पैसे दिले होते घर खर्चासाठी. ते कुठे गेले? ते घरातच वापरले. सगळं दाखवू शकते मी. मला काही बघायचं नाही. गौतम उठला. आणि ऐक, तुझ्या माहेरी काही गरज असेल तर त्याची जबाबदारी माझी नाही. इथे तुझं घर आहे, तिकडे नाही. हे ऐकून रुपालीचं मन तुटलं. ती काही क्षण शांत उभी राहिली आणि मग हळूच म्हणाली, गौतम, मी हात जोडते. फक्त यावेळी मदत कर. आई खूप त्रासात आहे. तिने खरंच हात जोडले. गौतम काही क्षण तिला पाहत राहिला. मग उपहासाने हसला. वा, आता हात जोडायला लागलीस. ठीक आहे, देतो पैसे, पण लक्षात ठेव, हे शेवटचं आहे. तो कपाटातून पैसे काढायला गेला, पण पैसे देताना पुन्हा टोमणा मारल्याशिवाय राहिला नाही. तुझ्या आईला सांग, तिची मुलगी आता माझ्या घरात आहे. यानंतर आजारी पडल्याचं नाटक करून पैसे मागू नका. रुपालीने काही उत्तर दिलं नाही. तिने शांतपणे पैसे घेतले, कारण तिच्यासाठी त्या क्षणी सगळ्यात महत्त्वाचं होतं आई. रुपालीने पटकन बॅग भरली. मनात हजार विचार चालू होते. आईचा आवाज तिच्या कानात घुमत होता. बाळा, स्वतःची काळजी घे. ती घराबाहेर पडताना एकदा मागे वळून पाहिलं. हे घर, जिथे ती सून म्हणून आली होती, पण कधीच आपलं वाटलं नाही. बसने प्रवास करताना तिच्या डोळ्यासमोर जुने दिवस उभे राहिले. लहानपणापासून आईने तिला एकटीने वाढवलं होतं. वडील लवकर गेले होते. आईने लोकांच्या घरची कामं केली, शिवणकाम केलं, पण कधी रुपालीला कमी पडू दिलं नाही. तू मोठी हो, शिक, स्वतःच्या पायावर उभी राहा, आई नेहमी म्हणायची. पण नशिबाने तिला लग्नाच्या रूपात वेगळाच मार्ग दिला. बस थांबली. रुपाली उतरली आणि धावतच घराकडे गेली. घरासमोर लोकांची गर्दी होती. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. आई, ती धावत आत गेली. पण आत जे दृश्य होतं ते पाहून तिचे पाय थांबले. आई शांत पडली होती, डोळे मिटलेले, चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नाही. आई, रुपालीच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हते. ती हळूहळू पुढे गेली. आईच्या जवळ बसली आणि तिचा हात हातात घेतला. तो हात थंड झाला होता. आई, उठ ना, मी आले बघ. तिचा आवाज तुटत होता, पण आई उठली नाही. त्या क्षणी रुपालीने तिच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती गमावली होती. नातेवाईक कुजबुजत होते. आता आली. आधी कुठे होती? आई आजारी होती तेव्हा नाही आली. लग्न झालं की माहेर विसरतात मुली. हे सगळं रुपाली ऐकत होती, पण काही बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली, पण तिथेही अडचणी होत्या. पैसे कमी पडत होते. रुपालीने जे पैसे आणले होते तेही अपुरे होते. तिने गौतमला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. ती खूप निराश झाली.
ती लोकांसमोर हात जोडून उभी राहिली. कृपया थोडी मदत करा, मी परत करेन. काहींनी मदत केली, काहींनी फक्त पाहिलं. चिता तयार झाली. रुपाली आईच्या पायाशी बसली होती. तिचं मन ओरडत होतं, आई, मी उशीर केला, मला माफ कर. अग्निदेनाचा क्षण आला. रुपालीने थरथरत्या हाताने तो विधी केला आणि त्या ज्वालांमध्ये तिचं बालपण, तिचा आधार, तिचं सगळं काही जळून गेलं. त्या रात्री रुपाली एकटी बसली होती. घर रिकामं वाटत होतं. आईचा आवाज, तिचं हसणं, सगळं आठवत होतं. ती स्वतःशीच म्हणाली, आई, मी तुझ्यासाठी सगळं सहन केलं, कारण मला वाटत होतं तू आहेस, मी परत येऊ शकते तुझ्याकडे. पण मी सासर सोडून माहेरी राहिले तर लोक तुला टोमणे मारतील, म्हणून मी सासरचा अत्याचार सहन करत होते. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त एक शांत वेदना होती. पण आता तू नाहीस. ती हळूहळू उभी राहिली. आता मी कुणासाठीही गप्प बसणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सगळं आवरलं. घराला शेवटचं एकदा पाहिलं. आईचा फोटो हातात घेतला. तू माझ्यासोबत आहेस ना, ती हलक्या आवाजात म्हणाली. आणि मग ती सासरी परत जाण्यासाठी निघाली. सासरी पोहोचल्यावर दार उघडलं. सासूने तिच्याकडे पाहिलं आणि लगेच टोमणा मारला. वा, मोठ्या थाटात आलीस, आता संपलं का माहेरचं नाटक? रुपाली काही बोलली नाही. गौतम हॉलमध्ये बसला होता. आलीस, तो म्हणाला. किती पैसे खर्च केलेस तिकडे? रुपालीने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदा तिच्या नजरेत वेगळाच भाव होता, दुःख आणि त्यातून तयार होणारा राग. जे लागले ते, ती शांतपणे म्हणाली. गौतम हसला. असं आहे का? आता पुन्हा पैसे मागू नकोस. रुपाली शांतपणे आत गेली. तिने आईचा फोटो कपाटात ठेवला आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. तीच रुपाली, पण काहीतरी बदललं होतं. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती. त्या रात्री ती झोपली नाही. तिने सगळं आठवलं. गौतमचे शब्द, सासूचे टोमणे, तिचं स्वतःचं मौन. आणि मग हळूहळू तिच्या मनात एक विचार स्पष्ट झाला. आता पुरे झालं. रात्रभर डोळा लागला नव्हता. खिडकीतून येणाऱ्या फिकट प्रकाशात रुपाली शांत बसली होती. आईचा फोटो तिच्या हातात होता. आई, तू असतीस तर मला सांगितलं असतंस ना काय करावं? ती हलक्या आवाजात पुटपुटली. पण आत्ता उत्तर देणारं कोणीच नव्हतं. सकाळ झाली. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. सासू नेहमीप्रमाणे कामात गुंतली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही तसाच होता. रुपाली उठली. डोळे लाल झाले होते, पण चेहऱ्यावर शांतपणा होता. किती झोपणार आहेस? इथे सगळ्यांना सकाळी कामे असतात. इथे कोण तुझ्यासाठी थांबतंय? सासूने टोमणा मारला. रुपालीने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे कामाला लागली. नाश्त्याच्या टेबलवर गौतम बसला होता. चहा कुठे आहे? त्याने आवाज चढवत विचारलं. रुपालीने चहा त्याच्या समोर ठेवला. इतका वेळ का लागतो? तिकडे माहेरी गेलीस म्हणून इथे सवयी बदलल्या का? तो पुन्हा टोमणा मारत म्हणाला. माझी आई या जगात नाहीये आता, रुपाली म्हणाली. हे ऐकून सासू सासरे व नवऱ्याला थोडे वाईट वाटले. पण लगेच गौतम म्हणाला, बरं झालं, एकदाचं तुझं माहेर संपलं. रुपालीने त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. तिचं शांत राहणं आता वेगळं होतं. आधी ती भीतीमुळे शांत असायची, आता ती काहीतरी विचार करत होती. दिवस पुढे जात होते. सासू सासरे सतत टोमणे मारत होते. आई गेली म्हणून काय झालं? काम तर करावंच लागेल ना. तिच्या आईने काही शिकवलं नाही का हिला? हे सगळं ऐकूनही रुपाली शांत राहिली, पण तिच्या मनात एक एक शब्द साठत होता. दुपारी शेजारची काकू शारदा काकू घरात आली. काय ग रुपाली, कशी आहेस?
त्यांनी प्रेमाने विचारलं. रुपालीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ठीक आहे काकू, ती म्हणाली. शारदा काकूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आई गेली हे खूप मोठं दुःख आहे, पण स्वतःला सावर आणि काही त्रास असेल तर सांग. रुपाली काही क्षण शांत राहिली. मग हलक्या आवाजात म्हणाली, काकू, सगळं सहन करत होते मी आईसाठी, पण आत्ता. ती थांबली. शारदा काकूंनी तिच्याकडे पाहिलं. आता स्वतःसाठी जगायला शिक. त्या शब्दांनी रुपालीच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री गौतम उशिरा घरी आला. तो थोडा नशेत होता. जेवण दे, तो रागात म्हणाला. रुपालीने शांतपणे जेवण वाढलं. मी सांगितलं होतं ना, मी सांगितलं तसं वाग, नाही तर. तो पुन्हा नेहमीसारखं म्हणणार होता, घटस्फोट देईल. पण यावेळी रुपालीने थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. गौतम थोडा थांबला. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. पुढचे काही दिवस असेच गेले. रुपाली बाहेरून शांत होती, पण आतून ती बदलत होती. ती आता सगळं नीट पाहत होती. गौतमचे वागणे, त्याचे फोन कॉल, त्याचे रागाचे कारण. एक दिवस तिने पाहिलं, गौतम फोनवर कोणाशी तरी भांडत होता. मी सांगितलं ना, पैसे लवकर देतो, मला त्रास देऊ नकोस, तो चिडून म्हणत होता. रुपालीने ते लक्षात ठेवलं. त्या रात्री ती विचारात पडली. गौतम इतका चिडचिडा का आहे? तो नेहमी पैशाबद्दलच का बोलतो? तिला हळूहळू कळायला लागलं, गौतम काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी घरात कोणी नसताना रुपालीने कपाट उघडलं. तिला काही कागद सापडले. बँकेचे नोटीस, कर्जाचे कागद. तिच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. म्हणजे तो कर्जात आहे, ती स्वतःशीच म्हणाली. आता तिला सगळं स्पष्ट होत होतं. गौतमचा राग, त्याचे टोमणे, त्याचं तिला कमी लेखणं, हे सगळं त्याच्या स्वतःच्या अपयशामुळे होत होतं. त्या क्षणी रुपालीच्या मनात भीती नव्हती, फक्त एक विचार होता, मी आता कमजोर नाही. संध्याकाळी गौतम घरी आला. आज काय केलंस दिवसभर? त्याने विचारलं. घरचं काम, रुपाली शांतपणे म्हणाली. आणि काही? त्याचा आवाज संशयाने भरलेला होता. आणखी काय करणार? ती म्हणाली. गौतमने काही उत्तर दिलं नाही, पण त्याला काहीतरी बदल जाणवत होता. त्या रात्री पुन्हा सासूने टोमणे मारायला सुरुवात केली. ही मुलगी काही कामाची नाही, फक्त खायला प्यायला पाहिजे. रुपालीने चमचा ठेवला. ती हळूहळू उभी राहिली. सगळे तिच्याकडे पाहत होते. आणि मग पहिल्यांदा तिच्या आवाजात तो आक्रोश बाहेर आला. बस, आता पुरे झालं. घरात शांतता पसरली. गौतम, सासू सासरे सगळे थक्क झाले. मी आजपर्यंत गप्प होते, कारण मला वाटत होतं की माझं माहेर आहे, माझी आई आहे. तिने मला खूप कष्ट करून सांभाळ केला होता. मी जर सासरी भांडण करून माहेरी गेले तर सगळे माझ्या आईला टोमणे मारतील. म्हणूनच मी तुमचे टोमणे सहन करत होते, तुमचा त्रास सहन करत होते. पण आता तिचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. पण आता माझी आई नाही, आणि आता मी कुणासाठीही गप्प बसणार नाही. सासूने रागाने विचारलं, काय म्हणालीस तू? रुपालीने तिच्याकडे सरळ पाहिलं. मी सांगते, जर यानंतर कुणीही मला टोमणे मारले, मला त्रास दिला, माझा अपमान केला, तर मी थेट पोलीस कंप्लेंट करेन. हे ऐकून सगळे थबकले. गौतम उठला. तू आम्हाला धमकी देतेस? तो रागात म्हणाला. हो, रुपाली शांतपणे म्हणाली, कारण मला आता भीती नाही. गौतम तिच्याकडे चालत आला, पण यावेळी रुपाली मागे सरकली नाही. ती तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्धार होता. काही क्षण सगळे शांत होते, आणि मग गौतम हळूहळू मागे गेला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, ही ती जुनी रुपाली नाही. त्या रात्री घरात कोणी काही बोललं नाही. सगळे आपल्या खोलीत गेले, पण प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, रुपाली बदलली आहे. रुपाली तिच्या खोलीत बसली होती.
आईचा फोटो तिच्या समोर होता. आई, आज मी पहिल्यांदा स्वतःसाठी बोलले, ती हलक्या आवाजात म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित होतं. पण तिचा लढा इथे संपलेला नव्हता. तो फक्त सुरू झाला होता. घरात शांतता होती, पण ती शांतता वादळाआधीची होती. रुपाली खिडकीजवळ उभी होती. बाहेर अंधार पसरला होता, पण तिच्या मनात मात्र सगळं स्पष्ट होतं. आईचा फोटो तिच्या टेबलावर ठेवलेला होता. आई, आता मी थांबणार नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं होतं. सासू सासरे आधीसारखे उघडपणे टोमणे मारत नव्हते, पण त्यांचे कटाक्ष अजूनही तसेच होते. गौतमही जरा शांत झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा अहंकार अजून गेला नव्हता. तो फक्त वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळ. रुपाली, चहा दे, गौतमने आवाज दिला. रुपालीने चहा आणून टेबलावर ठेवला. गौतमने तिच्याकडे पाहिलं. खूप उंच उडतेस ना आजकाल, तो हसत म्हणाला. रुपालीने शांतपणे उत्तर दिलं, मी फक्त स्वतःसाठी उभी राहते. गौतमच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. माझ्याशी वाद घालायचा विचार आहे का? वाद नाही, सत्य आहे, रुपाली म्हणाली. गौतम काही बोलला नाही, पण त्याच्या मनात राग पेटत होता. त्या दिवशी रुपालीने एक निर्णय घेतला. फक्त बोलून काही होणार नाही, पुरावे लागतील. ती हळूहळू सगळं प्लॅन करू लागली. गौतमचे फोन कॉल्स, त्याचे व्यवहार, घरातले प्रसंग, ती सगळं लक्षात ठेवू लागली. एक छोटासा मोबाईल तिने सायलेंटवर ठेवून काही संभाषण रेकॉर्ड करायला सुरुवात केली. एक संध्याकाळ. गौतम पुन्हा फोनवर भांडत होता. मी सांगितलं ना, अजून वेळ दे, नाहीतर सगळं बिघडेल, तो चिडून बोलत होता. रुपालीने दुरूनच ते रेकॉर्ड केलं. त्या रात्री. रुपाली, गौतमने जोरात आवाज दिला. हो, ती शांतपणे आली. तू आज खोलीत काय करत होतीस? तो संशयाने म्हणाला. रुपाली थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, हे घर माझंही आहे, मी घरात काहीही करू शकते, मला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. गौतम चिडला. अधिकार? तो हसला. तुला अधिकार देतो कोण? मी. रुपालीने त्याच्याकडे सरळ पाहिलं. अधिकार कोण देत नाही, तो स्वतः घ्यावा लागतो. त्या शब्दांनी गौतमचा संयम सुटला. तो तिच्या जवळ आला. खूप बोलायला लागली आहेस तू, त्याने हात उचलला. पण त्या क्षणी हात लावू नका मला, रुपाली जोरात ओरडली. तिचा आवाज इतका ठाम होता की गौतम थबकला. जर तुम्ही मला हात लावला तर यावेळी फक्त बोलून नाही, थेट पोलीस स्टेशनमध्ये जाईन, ती म्हणाली. गौतमने तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याला भीती जाणवली. त्या रात्री तो काहीच बोलला नाही. पुढच्या काही दिवसात रुपालीने आणखी पुरावे जमा केले. गौतमचे कर्जाचे कागद, त्याचे रेकॉर्ड केलेले कॉल्स, सासू सासऱ्यांचे टोमणे, ती सगळं नीट जपून ठेवत होती. एक दिवस शारदा काकू पुन्हा भेटायला आल्या. काय ग रुपाली, आता कशी आहेस? त्यांनी विचारलं. रुपाली थोडंसं हसली. आता मी घाबरत नाही काकू, छान आहे, पण सावध राहा, काकूंनी सांगितलं. रुपालीने मान हलवली. त्या दिवशी तिने एक महत्त्वाचं पाऊल उचललं. ती जवळच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली. ती तिथे बसली, थोडी घाबरलेली, पण ठाम. मला एक तक्रार करायची आहे, ती म्हणाली. पोलीस मॅडमने विचारलं, कशाबद्दल? रुपालीने सगळं सांगायला सुरुवात केली. तिच्यावरचा मानसिक छळ, धमक्या, अपमान आणि हात उचलण्याचा प्रयत्न. ती बोलत होती आणि प्रत्येक शब्दात तिचं दुःख आणि राग दोन्ही दिसत होते. पोलीस मॅडम शांतपणे ऐकत होत्या. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? त्यांनी विचारलं. रुपालीने मोबाईल पुढे केला. हे सगळं आहे माझ्याकडे. मॅडमने ते पाहिलं आणि गंभीरपणे म्हणाल्या, तुम्ही योग्य वेळी आलात, आम्ही तुमची मदत करू.
त्या शब्दांनी रुपालीच्या मनात एक नवीन आत्मविश्वास आला. ती घरी परतली. घरात नेहमीसारखंच वातावरण होतं, पण आता रुपाली वेगळी होती. त्या रात्री पुन्हा एकदा वाद झाला. तू आज कुठे गेली होतीस? गौतमने विचारलं. बाहेर, ती शांतपणे म्हणाली. कोठे? त्याचा आवाज कडक झाला. रुपालीने त्याच्या डोळ्यात डोळे घातले. जिथे मला जायचं होतं तिथे. गौतम चिडला. माझ्याशी खेळतेस का तू? रुपाली हसली, पण त्या हसण्यात ताकद होती. खेळ आता सुरू झाला आहे. हे ऐकून गौतम थबकला. त्या रात्री सासू सासरेही घाबरले होते. ही मुलगी हाताबाहेर जाते. सासू म्हणाली, काहीतरी करावं लागेल. सासरे म्हणाले, पण त्यांना माहिती नव्हतं. रुपाली आधीच सगळं ठरवून बसली आहे. रुपाली तिच्या खोलीत बसली होती. आईचा फोटो हातात होता. आई, आता मी कोणालाही मला कमी लेखू देणार नाही, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त एक ज्वाला होती. ती हळूहळू उभी राहिली. आरशात स्वतःकडे पाहिलं. तीच रुपाली, पण आता ती कमजोर नव्हती. आता ती लढणार होती. मात्र शांत होती. पण त्या शांततेत रुपालीच्या मनातलं वादळ उसळत होतं. आईचा फोटो हातात घेऊन ती बसली होती. आई, मी खूप सहन केलं, पण आता मर्यादा संपली आहे, ती पुटपुटली. पुढच्या काही दिवसात घरातलं वातावरण पुन्हा बदलायला लागलं. सुरुवातीला सगळे घाबरले होते, पण हळूहळू ते पुन्हा जुन्या स्वभावावर आले. सकाळ, ए रुपाली, चहा अजून झाला नाही का? सासू ओरडली. रुपाली स्वयंपाकघरात होती. आता करते, ती शांतपणे म्हणाली. सासूने तिरस्काराने म्हटलं. तिच्या आईचं दुःख संपलं की आता कामाची आठवण झाली बहुतेक. रुपाली थोडी थांबली, पण काही बोलली नाही. जेवणासाठी गौतम टेबलावर बसला होता. आज भाजी एवढी फिकी का आहे? तो चिडून म्हणाला. मी नीट. रुपाली बोलणार होती. तुला काहीच जमत नाही आणि ॲटिट्यूड बघा तिचा, तो टोमणा मारत म्हणाला. सासरेही मध्ये पडले. अशी मुलगी आमच्या घरात आली, हीच चूक झाली. हे शब्द रुपालीच्या मनात खोलवर गेले. त्या दिवशी संध्याकाळी गौतम पुन्हा चिडलेला घरी आला. रुपाली, तो ओरडला. हो, ती बाहेर आली. माझे कागद कुठे ठेवलेस? तो रागाने विचारू लागला. मी काही हलवलं नाही. खोटं बोलतेस, तो तिच्यावर ओरडला आणि अचानक त्याने तिच्या हाताला जोरात पकडलं. मी सांगितलं होतं ना, माझ्या गोष्टींमध्ये हात घालू नकोस. रुपालीच्या हातावर त्याच्या पकडीचा ठसा उमटला. ती वेदनेने हलकीशी कुरकुरली, पण यावेळी तिने हात झटकून घेतला. हात सोडा, ती जोरात म्हणाली. गौतम काही क्षण थांबला, पण पुन्हा चिडून म्हणाला. तुला अजून शहाणपण नाही आलं का? घटस्फोट देऊन टाकीन मी. हा शब्द पुन्हा ऐकून रुपालीच्या आत काहीतरी तुटलं. बस, आता पुरे झालं, ती जोरात ओरडली. घरात शांतता पसरली. सारखं सारखं तोच शब्द, घटस्फोट. तुम्हाला वाटतं का मी घाबरते? ती सगळ्यांसमोर उभी राहिली. मी गप्प होते कारण माझी आई होती, पण आता नाही. तिचा आवाज आता आक्रोशात बदलला होता. तुम्ही मला अपमानित केलं, मानसिक त्रास दिला आणि आज हातही उचललात. सासू घाबरून म्हणाली. अगं, इतकं काही नाही झालं. झालंय, रुपाली ओरडली. तुमच्यासाठी कदाचित काहीच नाही, पण माझ्यासाठी खूप मोठं आहे. ती आत गेली आणि मोबाईल घेऊन बाहेर आली. हे बघा, तुमचे सगळे शब्द, तुमच्या धमक्या, सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. गौतमचा चेहरा पांढरा पडला. आणि जर अजून एकदा मला हात लावला किंवा अपमान केला, थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तर मी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाईन. गौतमने पहिल्यांदा नजर खाली केली, पण त्या रात्री तो पुन्हा चिडला. तू मला थ्रीटेन करतेस, तो ओरडला आणि रागाच्या भरात त्याने टेबलावरचा ग्लास फेकला. ग्लास फुटला. तुकडे सगळीकडे विखुरले.
या घरात माझं चालतं, तो ओरडला. त्या क्षणी रुपाली पूर्णपणे शांत झाली. तिने मोबाईल उचलला आणि थेट नंबर डायल केला. हॅलो, मला घरगुती छळाबद्दल तक्रार करायची आहे. ऐकून सगळे थबकले. गौतम घाबरला. रुपाली, थांब. पण यावेळी ती थांबली नाही. काही वेळात पोलीस आले. सगळं पाहून त्यांनी विचारलं, कोण आहे रुपाली? रुपाली पुढे आली. तुम्ही तक्रार केली आहे? हो. तिने सगळं स्पष्ट सांगितलं. मानसिक छळ, धमक्या आणि आजची घटना. पोलिसांनी गौतमला कडक शब्दात समज दिली. ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा तक्रार आली तर थेट ॲक्शन होईल. गौतम पूर्णपणे शांत झाला. सासू सासरेही काही बोलले नाहीत. पोलीस गेल्यावर घरात पूर्ण शांतता होती. रुपाली हळूहळू आत गेली. आईचा फोटो हातात घेतला. आई, आज मी उभी राहिले, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्या दिवसानंतर घरातलं सगळं बदललं. टोमणे बंद झाले. धमक्या बंद झाल्या. गौतम आता तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हता. रुपाली आरशात स्वतःकडे पाहत होती. तीच रुपाली, पण आता ती कमजोर नव्हती. आता ती भीतीतून नाही, आत्मसन्मानातून जगत होती. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.